मध्ये पुन्हा एकदा शहरचे स्वागत असेल. आजच्या दिवसामध्ये अनेक बक्षिसांची लईलूट आज ठरणार. या स्पर्धेचा अंतिम महाविजेता कोण असणार आहे, कोण ठरणार मालिकावीर, त्याच्यावरती सर्वांची दारमदार तर आहे ते. याच्यासाठी केला होता टट्टा जेणेकरून आपला शेवट गोड केला जाबा. टॉसच्या ठिकाणी आमचे अतिथी मान्यवर पोहोचलेत. चला दोन्ही संघांचे कर्णधार विनंती असेल. आयटीएल संघाचं कर्णधार यश विनंती असेल कॅमेरा टॉसच्या दिशेने येऊ द्या. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण जाऊया. टॉसचा कौल केला जातोय. ठरायचं आहे पहिला आजच्या दिवसातील टॉसचा बॉस कोण ठरणार. नाडी कौल केली आहे, कॉल आलाय आणि कॉल जिंकलाय. यावी नाडपेकीचा टॉसचा बॉस यावी ठरला असेल. आयडियल 11 संघ, आयडियल 11 संघाने नाणेफेक जिंकले. डिसिजन पेंडिंग असेल. कालच्या दिवसामध्ये आयडियल संघाने दोन्ही नाणेफेक हरल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये दारमदार तर त्यांच्यावरती राहिली असेल. डिसिजन महत्वाचा आहे आणि कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड राहिला होता. तब्बल 450 चेंडू हाताळले गेले क्रीडांगणावरती आणि 450 चेंडू हाताळत असताना एकही फलंदाज बोल्ड आउट झाला नव्हता 450 चेंडूपर्यंत. आणि 450 चेंडू नंतर चेंडू स्टँडवरती जाऊन आदळला. हा रेकॉर्ड राहिला होता या स्पर्धेमधला. अनेक रेकॉर्ड प्रत्येक रेकॉर्ड
थँक्यू थँक्यू डीजे. चला टाइम इज ऑन. सुरुवात झालेली आहे. फक्त एकदा जोरात बोलायचं आहे. महाकाली माते की, महाकाली माते की. चला सुरुवात. आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस. महाकाली प्रीमियर लीग MPL आडिवरे पर्व पहिले. आज शेवटच्या दिवसातील पहिला सामना आई भद्रकाली विरुद्ध आयडियल 11. दोन्ही संघांमध्ये हा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रत्येक संघ हा अजूनही शेवटच्या 4 मध्ये, अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत. पाहूया सुरुवात. लेट्स गो आयडियल आणि आई भद्रकाली दोन्ही संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा. आणि आता यापुढचं सगळं समालोचन ओमकार शेलार सर. चला आयडियल संघ जास्त वेळ नकोय, कारण आज अंतिम दिवस आहे. बक्षीस समारंभ करायचा. जो जर काळोखातून झाला तर त्याला काही अर्थ उरणार नाही. आपलाच वेळ इथे जाणार असेल. आयडियल संघ आपण टॉस जिंकून 5 ते 10 मिनिटं अशीच फुकट घालवल्यात खेळांच्या दिशेने. चला आयडियल संघ. टाइम इथे ऑन केला गेलाय तुमच्यासाठी. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर तब्बल 10 मिनिटांचा कालावधी फुकट घालवलात. आजच्या खेळाडूंकडून आम्हाला सूचना दिली गेली की अन्यथा सरळ पेनल्टी लावली जाईल, याची आपण नोंद घ्या.
क्रिकेटमधला सण आहे आणि क्रिकेटचा खेळ जरी सुरू झाला तरी माझ्या मते अजून 15 दिवस काही शिमगा संपत नाही. जोपर्यंत गुढीपाडवा येत नाही तोपर्यंत शिमगा काही संपत नाही. म्हणूनच आपल्यासाठी खास हा आमच्या सौरभ दादाने आपल्यासाठी एक गाणं पेश केलं. दरम्यान पुढचे 2 सामना जो होणार आहे तो वाडेश्वर वॉरियर्स आणि शंतनू सुपर किंग्स दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली प्लेइंग 11 या ठिकाणी आणून द्यायची आहे. लगेचच दुसरा सामना सुरू होणार आहे हा सामना संपल्यानंतर. त्यामुळे वाडेश्वर वॉरियर्स आणि शंतनू सुपर किंग्स दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली प्लेइंग 11 लवकरात लवकर या ठिकाणी आणून द्यायचे आहेत. लेट्स प्ले. जाऊया. पंतचा सिग्नल येतोय. आरंभ केला जातोय. टाइम ऑन. पहिला चेंडू हलक्या तरी खेळला जातोय. पैट मध्ये खेळलाय. पैट मधून क्षेत्ररक्षक नाहीये. 2 लावावे लागेल. धाबांचा श्रीगणेशा जरूर झाला असेल. 2 धाबा कंप्लीट केलेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. कॉलिंग कॉम्बिनेशन 9 सेकंडला धोका पत्कर धावला. डायरेक्ट सुपर डुपर ठरली हिट. रनआउटची संधी. पहिल्या चेंडूवरती खेळा इथे आगापणाचं प्रायश्चित्त. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती मिळाली इथे विकेट. थँक्यू डीजे. चला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. 2 धाबा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना तिथे मिळाली विकेट. छोटा खेळाडू आमच्यापर्यंत आलाय. बहुतेक शाळा नाही आहे त्याच्यामुळे दांडी नक्कीच त्याची असणार आहे शाळेला. कारण क्रिकेटची ओढ आहे आणि क्रिकेटची ओढ म्हटलं की स्पर्धा आली ती म्हणजे डोळ्यासमोर क्रिकेटची. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा 1 विकेट. हकुटापाचा बॉल. डावखुऱ्याचा फलंदाज आहे. हलक्या तरी खेळला जातोय. फेकी तेज सरळ तिथे ठरेल. 1-1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एक क्षमता तरी धाव फलक 3 या धावसंख्येवरती ताण पोहोचला असेल. आपण पाहतोय महाकाई प्रीमियर लीग पर्व पहिले आणि पर्व पहिल्यातील आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील काही मेगा फायनलचा सामना काही क्षणांमध्ये काही तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. पण त्याच्यासाठी प्रयत्न करतायत अनेक संघ. अजूनपर्यंत दर आणि तर वरती आहेत. क्रिकेटवरती जर त्याला महत्व न दिला जाणारा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. गोलंदाजी ट्राय करून सागर दाखल झालाय. व्यक्तीत पहिला आणि संघाकडे देखील पहिले षटक खाता येतोय. सागरवरती विश्वास दाखवलाय. ते दुसऱ्या साईडला समोरसाठी आलेला बॅटर दुर्गेश तंबूच्या असेल दान बसला. आता दारमदारता असेल पूर्णपणे शुभम आणि अमरवरती. अकुटाप्याचा बॉल एसच्या क्लासवरती खेळला. फटका. शर्यत लावलं तिथे पुढे एकदा. चेंडू जिंकणार आहे ही शर्यत कारण चेंडू चालला असेल. यावर रूम दिला गेला. रूमचं भाड ऑफसेटच्या दिशेने खबर केलाय. चेंडू चाललाय 4 धाब्यांसाठी. थँक्यू डीजे. धावसंख्या टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती दान पोहोचली असेल. आता रडारमध्ये सापडलेला चेंडू त्यानंतर त्या चेंडू व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. दिशा भटकलाय. करल खेळतून संघाची दुर्दशा. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे दिलाय आणि व्हाईट बॉलचा सिग्नल दिल्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय. युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या मदतीने ही स्पर्धा आपण टेलिकास्ट देखील केली जाते. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा ऑफसाईडचा चेंडू. तो ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता. 10 दिवसात चेंडू आहे त्या दिशेला खेळावं लागेल. तसंच प्रयत्न इथे केला जातोय. त्याच्या बॅटमधून शुभम आलाय. बंडनच्या स्वरूपामध्ये दाखल झाले. 2 डाऊन मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. शुभमकडे दारम धरत आहे. बॅट टोकून आभार करतोय. पुढे यार शुभम. सेम टप्पा सेम रिझल्ट. ऍक्शन रिप्ले नमुना इथे पेश केलाय. युट्यूबवर स्पर्धा आपण टेलिकास्ट देखील पाहतोय. जे स्पर्धा घर बसल्या पाहत आहेत त्या मायबाप क्रीडा रसिकांचं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल.
आगतम स्वागतम सर्वांचं सुस्वागतम या स्पर्धेमध्ये लाचू टप्पा इथे अटेंड केला जातोय. मोठा पटका खेळायचा होता. बॅट पोचले, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि कंप्लीट केला जातोय झेल. इथे संपवलाय खेळ. स्वतःचं आयुष्य दुसऱ्याच्या हातामध्ये दिलं आणि आता तंबूच्या असर चाललं असेल. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. शुभम थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर 2 गडी बाद झालेत. मोठा फटका खेळायचा होता. पापल्याचं शतक होतं. रडाबलं सापडलं नाहीये चेंडू. चला जास्त वेळ खर्च करायचं नाहीये. टीम मिटिंग नको आपल्याला. वेळेचं बंधन आहे. तब्बल 5 मिनिटं वापरले गेले हे षटक हाताळण्यासाठी. 20 मिनिटांचा कालावधी आहे. याची आपण 2 घ्या. संदेश 4थ्या क्रमांकावरती होता. दारमदार दाखवली जाते. शुभमाला गोलंदाजी मार करून एक शुभमने चांगलं करायचा प्रयत्न केला, पण तो जास्त काही करू शकला नाही. 4 चेंडू फेस केले आणि 4 धावांची खेळी करताना अगदी 100चं स्ट्राईक रेटने फलंदाजी करता स्तंभूच्या आसराला जाऊन बसला येतो. त्यानंतर नवीन फलंदाज आता क्रीडांगणाच्या दिशेने संदेश यावे दाखल केला जातोय. अमर अजूनही जिवंत आहे. सलामीसाठी आलेला बॅटर अमरकडून अपेक्षा असेल आपल्या संघासाठी. संघाची अपेक्षा इथे दाखवावं लागेल. महत्वाचा दावा तुम्हाला खर्च करावाचे आहेत, कारण अजूनही कोणता संघ कुठे पोहोचलाय, कसा पोहोचलाय कोणी सांगू शकत नाहीये. एक सूचना आहे, ATM कार्ड कोणाचं तरी हरवलंय ते आमच्या टेक्निकल टीम पर्यंत पोहोचलंय. जर कोणाचं असेल तर ओळख पटवून घेऊन जा. ATM कार्ड आहे, ज्याने ती ओळख पटवून घेऊन जायचं असेल, कोणाचं आहे त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं असेल. पहिले षटक संपत. धावसंख्या टीमची टोटल 8. 2 गडी बाद झाले असतील. पुढे नव्या सामन्याच्या दिशेने थोडीसा बेळथळ येतोय. परफेक्ट ब्लॉकरचा चेंडू फलतामध्ये अडवलाय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आहे, कारण गोलंदाजी करत असताना फारतमध्ये चेंडू अडवणं थोडंसं कठीण जात असतं, म्हणजे रोखलं जात आहे. कारण सोपं नसतं या गोष्टी करणं तुम्हाला क्रीडांगणामध्ये राहत असताना. आणि त्यांना वाटतं की अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी ओळखल्या जातात. ते शक्य करण्यासाठी हा गोलंदाज देखील प्रयत्न करणार आहे. शुभमने पहिला चेंडू हाताळत असताना चांगला चेंडू परफेक्ट ब्लॉकरचा चेंडू होता, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. तो शुभम पुन्हा एकदा उर्ध विकेट. मोठा पटका, बॅटचा फ्लोपर गेलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्ट, आता इंटरेस्ट राहणार आहे इंटरेस्ट वरती, कारण चेंडू त्याला बाय बाय करत चालला असेल. आजच्या दिवसातील पहिला MPL चा षटकार.
षटकाराला दमदार, अगदी शानदार. आता कॉन्फिडन्स वाढला असेल, स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे तितका की षटकार खेचल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फुलटॉस, अगदी क्षेत्ररक्षक यावी चूक झाली आहे. हे प्रभू हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, हे क्या हुआ? अरे सोडलाय झेल, इथे सोडलं झेल. आता झेल सोडलाय जर कोणाचा, ज्याने एक चेंडूवरती षटकार ठोकला होता त्याचा झेल सोडलाय, जीवदान दिलंय. कालच्या जीवदानमध्ये आपण विचार करायला गेला तर कालच्या दिवसामध्ये असं जीवदान दिलं गेलं होतं, अगदी बरसला होता तो. तसं करून तुम्हाला चालणार नाहीये. 2 धावा मिळतील 200 मध्ये. टीमची टोटल धावसंख्या 16. विजयासाठी किती धावा इथे केल्या जाणार आहेत गोळा? टीमची टोटल धावसंख्या 16 आहे. अनेक स्पर्धक पाहतो ही स्पर्धा पाहण्यासाठी अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत जे जोडले गेलेत. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा जेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंज केलाय, काहीच फरक नाही पडलाय. हाही जेल इथे सुटला, टॉपिक घेतला डोक्यात घंटात. तेच सरळ फेकी होती. 2 धावा काय रोखू शकत नाहीये. TTR सर्कलच्या बाहेर पडलेला चेंडू 2 क्षेत्ररक्षक आले, झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला, पण वारची दिशा आहे त्यामुळे थोडासा झेल इकडे तिकडे नाचला, चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर 2-2 धावा इथे वसूल केल्या जातात. टीमची टोटल धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे. मोठा पटका अगदी रडार मध्ये सापडला, चेंडू सरळ बॅटला फिक केलाय. एक धाव तर जरूर मिळेल, तिथे विश्वास दाखवावा लागेल. एक धाव देखील, कारण ही पैकी खूप लाजवाब ठरली. एक धाव इथे मिळते. वारंवारचा चेंजेस इथे पाहतोय. जे बेस्ट काही टॉप खेळाडू आहेत आपले 5 क्षेत्ररक्षण करताना सीमा लाईन बाउंड्री लाईन वरती आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्कोर लेग, फाईन लेग, हे क्षेत्ररक्षक सर्व बाउंड्री लाईन वरती आहेत. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट कव्हर आणि गल्ली हे क्षेत्ररक्षक सर्व TTR सर्कलच्या आतमध्ये. यांच्या विरोधात फटका खेळणं ते गरजेचं असेल. रणनीती आखावी लागेल येणाऱ्या चेंडूवर. टप्प्याचा बॉल रणनीती आखली होती, एक पाय मागे गेला, अपसेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न इथे केला जातो. षटक संपतोय. निर्णायक 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या टीमची टोटल 19. तर तिसरं षटक आलंय. तिसरं षटक घेऊन येतोय परेश. राईट आर्म ओव्हर द विकेट असा त्याचा मारा असेल. डावखुरा अमरसाठी. अमरने एक षटकार लगावलाय. पाहूया, एक 5-6 पावलं धावल्यानंतर स्वतःच्या उजव्या हाताने पंचाच्या डाव्याने हा अगदी अचूक टप्प्यावर खोलवर टाकलेला चेंडू होता. अगदी यॉर्कर लेन चेंडू, यष्टिरक्षकाला चेंडू अडवता येत नाहीत आणि त्यामुळे माझ्या मते 22च्या स्वरूपात ही एक धाव. 20 धावा झाल्या. क्षेत्ररक्षण थोडंसं डिलाई होतंय. आपली कितीही पुण्याई जी असली, कितीही आपल्या मागे आशीर्वाद चांगले असले तरी सुद्धा कष्ट हे करावेच लागतात आणि त्यानंतर मात्र यश मिळतं. त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षण टिचून करावं लागणार आहे जर कमीत कमी धावसंख्येत विरुद्ध संघाला रोखायचं असेल तर. पुन्हा परेश एक धीम्या गतीने चेंडू टाकतोय, फसवे चेंडू टाकतोय, हवेतून येणारे चेंडू टाकतोय आणि त्यामुळे वेगाचा आणि उंचीचा अंदाज येत नाही फलंदाजाला. पुन्हा परेश हा थोडासा फिरकी घेतलेला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बॅट्समनच्या डाव्या बाजूला वळतोय. यष्टीला चिकटून यष्टिरक्षक आपली यावेळी कामगिरी चोख बजावतोय आणि त्यामुळे निर्धाव चेंडू. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागणार आहेत, फसवे चेंडू टाकावे लागणार आहेत, कारण थोडासा वाराचा फायदा हा बॅट्समनला आहे. पुन्हा यावेळी वेगळ्या पद्धतीने थोडासा आत येणारा चेंडू, तर टप्पा पडल्यानंतर तो आत वळतोय. जोरदार चेंडू मारायचा आहे पण चेंडूचा दिशा कळत नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठे वळतोय हे कळत नाही. थोडासा ब्लाइंड खेळतोय फलंदाज. आणि पुन्हा आपल्या बॉलिंग रनअपवर परेश नार्वेकर फ्रॉम मोगरे. परेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया, यावेळी कानमंत्र मिळाल्यानंतर पुन्हा जोरदार तटवायचा आहे. यावेळी यष्टिरक्षकालाही चेंडू अडवता येत नाही आणि या संधीचा फायदा घेत दोन्ही फलंदाज एक धाव पळून काढतात 22च्या स्वरूपात. त्यामुळे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट.
डोळ्यांचा खेळ पाहायला मिळाला, नजरेने कळवलं आणि स्ट्राईक दिलाय तो सुंदर फलंदाजी करत असलेल्या अमरला. संदेश, अमर आणि संदेश. माझ्या ते 2 झेल अजूनपर्यंत सुटलेले आहेत. गोलंदाजी सुरेख होते पण त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही आणि त्याचा फायदा मात्र भद्रकाली संघाला होतोय. आई भद्रकाली संघाला. पुन्हा परेश. यावेळी वेगाने टाकायचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंच तो वाईड म्हणून घोषित करतात नाही, त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळते जी बोनस म्हणून गणली जाईल. गोलंदाजाकडून दिलेली ही एक धाव. धावसंख्या एकूण होते 22. 1 बाद 22. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर 2 बाद 22. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो आई भद्रकाली संघ. पाहूया. पुन्हा परेश. शॉर्ट चेंडू जोरदार तटवायचा, परंतु मगाही सांगितल्याप्रमाणे चेंडूने थोडंसं वळण घेतलं, बाहेर चेंडू टाकला, साधारण वाईड लाईनला चेंडू टाकला आणि तो अंगापर्यंत आला. उसळी घेणारा चेंडू होता, खांद्याच्या लेवलने जाणारा हा चेंडू जोरदार तटवायचा, परंतु उंचीचा अंदाज आला नाही आणि निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी करतोय परेश. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. पूर्णपणे लेग साईडची जी बाउंड्री आहे ती बाउंड्री पॅक केली जाते आणि ऑफसाईडचे सगळे क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या आत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे निश्चितच हा मारा हा शॉर्ट पिच मारा असणार आहे, फसवा चेंडू असणार आहे. पाहूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा जोरदार तटवलेला यावेळेला मिड विकेट बॉन्डला चेंडू जातो, त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात 2 धावा मात्र सहजरित्या मिळतात. थोडीशी क्षेत्ररक्षणात ढिलाई पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय तो अमरला आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या संपते 24. 2 बाद 24 आई भद्रकाली संघ. थँक्यू डीजे. चला गोलंदाजी करणारा संघ आपण लक्ष द्या. शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक राहिला असेल याची आपण नोंद घ्या. तीन षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकामागे धाबा बनवल्या गेले तब्बल 24 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली गेली आहे. येणाऱ्या चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील कारण शेवटची 2 षटके इथे शिल्लक राहिले असेल. 40 ते 60 धावा उभाराव्या लागतील. पुढे यार मीडियम पेसर. पहिलाच बॉल टोट टार्गेट इथे गोलंदाजी केली जाते, म्हणजेच काय ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेलं क्रिकेट बॉलचं आणि त्यानंतर येस स्वॅपिंग किच वरून बाद ठरणार आहे. थोडंसं पुढे सरकला क्षेत्ररक्षक अगदी तिच्याच्या पायाने विकेट इथे प्राप्त केली जाते. मिळाला अजून एक धक्का, तिसरा मोहरा. धावसंख्या 24 वरती. वाडेश्वर वॉरियर्स वर्सेस संतोषी सुपर किंग. दोन्ही संघांसाठी सेकंड पुकार असेल. आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट अपडेट करा. थँक्यू डीजे. सागर. सागर नवीन बॅटर खेळण्याच्या दिशेने दाखल झालाय आणि सागर वरती विश्वास आहे. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर टाकला जातोय. क्रिकेट पटलावर नियम क्रमांक मोडला गेले टोटल 22वा आणि 22वा नियम क्रिकेटवर सांगून देणार आहे की हा बॉल तो वाईट बॉल असेल. अतिरिक्त दाबा दिला जाणार आहे. स्वतःचं कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाहीये. आपण काय आहोत, काय करू शकतो, वेळ आल्यावर दाखवून द्यायचं असेल. आता तर खरी वेळ आली आहे. कोणत्या संघाची वेळ आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला डिसिजन योग्य होता. आतापर्यंत दाखवून दिलं जाते. कंजूस गोलंदाजी आहे. सरांनी त्याच्यामुळे मागच्या ओव्हरमध्ये म्हटलं होतं की कर्म तुमची मैत्रीण, कर्म नेणार आहेत. यशाच्या दिशेने शिखर तुम्हाला गाठण्यासाठी कर्म नाही तर मेहनत, आणि तुमची मेहनतीचं फळ तुमच्या बाजूने नक्कीच झुकणार आहे. नेक्स्ट बॉल. अकुटापाचा बॉल. मोठा प्रयत्न करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे सफलपूर्वक. नाही सापडत हा चेंडू.
सागर कुठेतरी नाराज असेल. सागरला रडारमध्ये चेंडू सापडत नाहीये. निर्धाव चेंडू आता चालणार नाहीये. आयडियल संघ नाणेफेक जिंकला आणि त्यानंतर घेतलेलं डिसिजन आतापर्यंत योग्यपूर्वक ठरतोय. धावसंख्या टीमची टोटल 25 वरती आहे. लाजवाब टप्पा इथे जब्बरच्या होत्यातून गोलंदाजीवरती. टप्प्याचा बॉल मोठा फटका नाही लागू शकलाय. नॉस्टॅकेटला धोक्याची घंटा जरूर वाजवली जाणार आहे. क्रिकेटवरील आत्महत्या इथे घडली. विकेटचं पतन. धावचीची संधीवरती खेळागेला निर्माण. आलेला बॅटर खेळागेच्या दिशेने आला तशी खेळागेच्या बाहेर इथे वाटचाल केली जाईल. चौथा धक्का, चौथा बोरा. अजून एक इथे टिपला जातोय. धावसंख्या 25 वरती. थँक्यू डीजे. केदार नवीन बॅटर. दोन्ही संघ अजून जर तर वरती आहेत. कोण क्वालिफाय झालंय, कोण एलिमिनेटरला खेळणार, कोण सुपर टॉप मध्ये खेळणार, हे कोणी शेवटचा सामना संपेपर्यंत सांगू शकत नाहीये. आपण लेग स्टेज मध्ये खेळतोय. तुमची प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट महत्वाची आहे. या बिटो टार्गेट फाउंडर लाईन मारणे करे होगी तरी दांडी 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 गोल. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. विकेट किती महत्वाची होती बघा. विकेट किती महत्वाची. सुंदर बॉल. इथं आयडियल वर्सचे संघमालक आमच्या सोबत बसलेले आहेत. विकेट पडल्यानंतर खुर्चीतून जवळजवळ 1 फूटभर त्यांनी उडी मारून आपलं अभिनंदन केलेलं आहे आपल्या बॉलरचं. एवढी जबरदस्त चेंडू होता ओमकार सर. येस, आनंद सोहा आनंद माबेदा असं झालं असेल, कारण आनंद पोटात माबेदा असं म्हटलंय. आणि त्यानंतर केदार देखील कुठेतरी मैदानामध्ये स्लिप होत चाललाय. सामना तसा स्लिप होईल की काय असं वाटतंय. निर्धाव 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांमागे धावसंख्या 26 या षटकामागे 2 धाबा आल्या आणि 2 धाबा खर्च करत तब्बल 3 गडी इथे घेतले. काय लाजवाब गोलंदाजी ठरली असेल. अतिशय सुंदर आहे. 3 विकेट आले टोटल संघाच्या नावावरती. आणि टोटल धावसंख्या टीमची टोटल 26. 4 षटकांचा खेळ समाप्त. अंतिम षटक पाहा. 26 धावा फक्त झालेल्या आहेत. आणि मैदानाचा विचार करता, वाऱ्याचा अंदाज घेता 26 धावा निश्चितच या मैदानावर पुरेशा नाही आहेत. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर. या षटकामध्ये चौकार आणि षटकारांचीच आवश्यकता आहे. परंतु तितकाच डोक्याने गोलंदाजी करणारा गोलंदाज परेश शेवटचं षटक घेऊन आलाय. जोरदार तटविला चेंडू. पाहूया. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावर 6 धावा. जबरदस्त फटका. जबरदस्त असा फटका. बॅटने खेळून काढलेला 6 धावांसाठी पुरेपूर धाव वसूल करतोय. पुन्हा शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. यावेळी फसवा चेंडू टाकायचा होता. धीम्या गतीने चेंडू टाकायचा होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर आणि त्यामुळे वाईड. 1 अतिरिक्त धाव, बोनस धाव. थोडासा कुठेतरी बिथरलेला दिसतोय परेश. पहिलं षटक त्याने सुंदर टाकलं होतं, परंतु पहिल्याच चेंडूवर षटकार लगावल्यावर थोडासा सोयर मारा परेशचा. पुन्हा परेश बॅट्समन पुन्हा एकदा वाईड. आता मात्र दुर्वांगच्या पहिल्या फटक्याला पाहून थोडासा बिथरलाय परेश. पाहूया. त्याला माझ्या मते हाताने गोलंदाजी करण्यापेक्षा यावेळी मात्र डोक्याने गोलंदाजी करावी लागणार आहे. थोडासा विचार करून चेंडू टाकावा लागणार आहे. अचूक टप्प्यावर चेंडू टाकावा लागणार आहे. परंतु दुर्वांश तयार आहे दुसरा पुन्हा एकदा फटका मारण्यासाठी. पुन्हा परेश. यावेळी मात्र धीम्या गतीने टाकला चेंडू. एक्स्ट्रेक्शनही सुरेख झालेलं आहे, परंतु आपल्या जागेवर स्थिर असलेला दुर्वांश यावेळी मात्र पंचायत त्याला नाबाद ठरवलेला आहे. पाहूया. आता मात्र सुंदर गोलंदाजी, सुंदर चेंडू टाकला होता. पुन्हा परेश. यावेळी पुन्हा जोरदार तडवला चेंडू जातो यावेळी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून 6 धावा. जबरदस्त फटका.
जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. जे भल्या भल्याला जमलं नाहीये ते कोणी करून दाखवलंय. होणार दुर्वांग 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार. यही तो मेरी कमाल है, यही तो मेरी धमाल है. हा ही नक्कीच कमाल धमाल बेमिसाल केली आहे. मारला ही ते षटकार षटकार षटकार. हा षटकार नौका तर तिरस्कार असेल. परेश तर लाईन बिघडवल्या. विचार करावा लागतो परेशला. माणूस कितीही बुद्धीनुसार शक्तीनुसार मैदानातला खेळ करत असला तरी मानलेल्या नियमाच्या सिद्धांतानुसार त्यांना मैदानामधला डाव हा स्वीकारावा लागणार असेल. कारण 2 चेंडूवरती 2 षटकार खेचल्यानंतर कॉन्फिडन्स आत्मविश्वास कुठेतरी वाढला असेल. स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे तुमच्यावरती. तो आत्मविश्वास दाखवून दिला जातोय. आयुष्यात सर्व काही हरलं तरी चालेल पण तुम्हाला हिंमत हरून चालणार नाहीये. जे टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने नाही करून दाखवलं ते अगदी 7व्या नंबरला आलेल्या फलंदाजांकडून पाहायला भेटते. दुर्वांग नंतरचा चेंडू अगदी अंदर आहे स्पीक केला जातोय. अलॉट कार्पेटने आला. क्षेत्ररक्षक तिथे दाखल आहे. एका धावेचा कंप्लीट प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना धावचीची संधी होती. आत्महत्या सुसाईड इथे पाहायला भेटलंय. विकेटचा अतिरेक पटन होईल. मोठा धक्का लागला असेल. एक धाव कंप्लीट आहे. एकच्या मध्ये धाव फलक 41-41. दुर्वांग चांगला खेळतोय म्हणून त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. दुर्वांगकडे क्षमता आहे. अकुटापाचा बॉल अगदी सरा खेळला आहे. नॉन स्टॅकेटला धोका असेल. फ्लॉपिंग किसला पैकी केली आहे. एकच रन इथे मिळेल. धावसंख्या 42 42 धाबा झाले असतील आणि 43 धाबांचं भलं मोठं टार्गेट इथे ठेवलंय. 30 चेंडू आणि 43 धाबा विजयासाठी बनवावे लागतील. स्पर्धेचा नियम आहे. सामना हा कंपल्सरी चेस राहील याची सर्व संघाने नोंद घ्या. हा यानंतरचा सामना होणार आहे वाडेश्वर वॉरियर्स आणि शंतनू सुपर किंग्स. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपल्या प्लेइंग 11 लिस्टसह नाणेफेकी कक्षात यायचं आहे. शंतनू सुपर किंग्स आणि वाडेश्वर वॉरियर्स. संदीप वारिक पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीची जी फॉर्मॅलिटीज आहेत ते सगळं पूर्ण करून घ्यायचे आहेत. संदीप वारिक, आकाश जाधव. थँक्यू डीजे. आज अंतिम सामना आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येकावर वेळेचं बंधन आहे. आमच्यावर वेळेचं बंधन आहे. पंचांवर वेळेचं बंधन आहे. सर्व खेळाडूंवर वेळेचं बंधन आहे. संघ मालकांवर वेळेचे बंधन आहे. त्यामुळे प्रत्येकाने वेळ पाळणं गरजेचं आहे. लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करा सगळ्यांनी, जेणेकरून ही स्पर्धा ही आडिवरे परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये नव्हे तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली स्पर्धा म्हणून नावलौकिक झालं पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येकाचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आणि फलंदाज देतील आणि आपण अशा ठिकाणी खेळतोय जी भूमी ही आई महाकालीच्या पदस्पर्शाने, पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आणि खांबाचे बाऊळ इथं जवळच आईचं खांबाचे बाऊळ हे विश्रांती स्थान आहे. आणि त्या ठिकाणी वारंवार आईची पालखी, आई आपल्या पालखीत बसून येत असते. त्यामुळे या पवित्र स्थानाचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. त्यामुळे आयडियल वर्क्स सलामीचे फलंदाज लवकर मैदानात पाठवायचे. नो चर्चा, नो डिस्कस, लवकरात लवकर मैदानात, कारण वेळेचं महत्व आहे.
हा, नाहीतर मग आम्हाला ओव्हर्स कमी, चेंडू कमी अशा प्रकारचे निर्णय, कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका. पेनल्टी सारखे निर्णय आहेत, असे निर्णय घ्यायला भाग पाडू नका. त्यामुळे तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. लवकरात लवकर आयडियल वर्क्स आम्हाला आपल्याला वारंवार सांगून आपल्याकडून सहकार्य नाही, कारण इथे एक ट्रॉफी कर्तव्य प्रतिष्ठानने ठेवलेली आहे, जी ट्रॉफी ही या स्पर्धेतला खिलाडी वृत्तीने खेळणारा संघासाठी असणार आहे. आणि खिलाडी वृत्तीच्या पॉईंट्समध्ये हे पॉईंट्स मात्र वेळोवेळी गणले जाणार आहेत, कारण आमची विनंती ही आपल्यासाठी ऑर्डर असणार आहे. त्यामुळे ती किती तुम्ही पाळताय हे या ठिकाणी नोंद केली जाणार आहे आणि त्यानंतर ठरवलं जाणार आहे या स्पर्धेतला खिलाडी वृत्तीने खेळणारा संघ. त्यामुळे विचार करा सगळ्यांनी. आपल्या आडिवऱ्याचं नाव मोठं करायचं आहे, आपल्या गावाचं नाव मोठं करायचं आहे, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आहे आणि त्यामुळे सहकार्य सगळ्यांनी करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वाडेश्वर वॉरियर्स आणि शंतनू सुपर किंग्सच्या संघनायकांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. थँक्यू सर. ज्यावेळी तुम्हाला अनाउन्स केलं जाईल मित्रांनो, कृपया करून सूचनेचं पालन करा. ही विनंती असेल. जाऊया मॅचची 314 जोडी दाखल झाली असेल. सलर बॅटर खेळाडूची तिसरी दाखल होत आहे. सलर बॅटर सागर आणि शुभम हे सलर बॅटर दाखल झाले असेल. प्रॉपिंग की सुरू आपण पाहतोय. खेळण्यासाठी सज्ज झालं असेल शुभम. नॉस्टिंग एंडवरती सागर आणि गोलंदाजी मार्क करून देखील सागरला दाखल केलं जाते. शुभमकडे क्षमता आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा. शुभमवरती दारमदार झाली असेल पूर्ण संघाची. पहिलं षटक पावप्लेचं आहे. या पावप्लेच्या षटकामागे जास्त धावा बनवण्यासाठी शुभमला ओळखला जातो. तो शुभम खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. सागरचा पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला अगदी सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला, कारण कुठेतरी म्हटलंय ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे दोघांना खूप काही महत्व आहे. फुटवर्क जर तुमचं लेझी असेल तर बॅकफुटचे फटके आपण खेळू शकत नाहीये. त्यामुळे पाहिलं गेलं तिथे आलाही ते निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू ज्या प्रकारे खेळांगणामध्ये येणार तितका कॉन्फिडन्स हाय लेवल हा ड्रामा करण्यासाठी झेलची अपेक्षा होती, होऊ शकत नाहीये. आणि इथे डोकं वापरलं गेलं. माइंडसेटचा खेळ इथे केला गेला. जेलवरती जर आला गेला असता तर चेंडू त्याच्या डोक्यावरती पडून 4 धावांसाठी गेला असता, पण 2 धावा आपल्या संघासाठी रोखायचे आहेत. त्याचा प्रयत्न केला जातोय. तण आणि धन इथे रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तुम्ही किती स्टार्टर जे किती गेम्स खेळता इथे हे खेळण्यावरती पाहावं लागेल. मोठा फटका खेळायचा होता. बॅट फसले. झेलची पूर्णपणे आहे. येस इथे कंप्लीट केलाय झेल. पहिल्या विकेटचं पतन. बनला इथे सिल्वर डकचा शिकार. शुभम बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. दूर या धावसंख्येवरती लागलेला पहिला धक्का, पहिला मोर तिथे टिपला गेलाय. मॅच इज ऑन. गेम इज स्टार्ट झालाय. तुमचा टाइम देखील आम्ही स्टार्ट करतोय. ज्यावेळी तुम्ही येणार क्रीडांगणामध्ये तुमच्या पुंग्या वाजवल्या जाणार आहेत. आवाज घुमणार. मैदान पुन्हा एकदा पिळणार. तोच जल्लोष या महाकाई प्रीमियर लीग मध्ये. मोठा फटका. झेल हवेत आहे. झेलची अपेक्षा कंप्लीट आहे. व्हॉट अ कॅच ऑफ द डे. जरूर सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल. धन्यवाद डीजे. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. हेडर चेंडू आहे. सुपर डुपर हिट. हॅट्रिक डिलिव्हरी इज ऑन. हेडर चेंडूवरती जर का हॅट्रिक झाली तर काय घडणार. नवीन बॅटर नाझिम वरती विश्वास दाखवला जातोय. नाझिम दाखल झालाय. आता चुका करून चालणार नाहीयेत. नाझिम इथे दाखल झालाय. ऑन हॅट्रिक चेंडू. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक केली जाणार का. वेगवान गोलंदाज सागरच्या हातातून पहिला चेंडू हॅट्रिक साठी इथे हाताळायचा.
प्रयत्न सफलपूर्वक ठरला गेला. अगदी स्टँडवरती टाकणारा चेंडू होता. अपेक्षित उंची घेत नाहीये चेंडू. गुडलेनवरून थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. गुडलेना स्पॉट हा नेहमीच गोलंदाजीसाठी महत्वाचा ठरत असतो. निर्धाव चेंडू आला. धावसंख्या तिथेच असेल 2 वरती. आतापर्यंत या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. पुढे त्या मीडियम पेसर मोठा फटका पापरेच्या षटकामागे बीड विकेट रिझर्व मध्ये तारला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू यावर प्रवास करत होता. प्रवास करत असताना क्षेत्ररक्षक आला तिथे आडवा आणि रोखलं जाते. 2 धाबा जरूर रोखू शकला आपल्या संघासाठी. 2 धाबा समोरच्या संघाने काढल्या धावून. 2च्या मध्ये टीमची टोटल धाव संख्या 2 गडी बाद 4. दोन बाद 4 जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता असणारा 2 बाद 4. थोडीशी धावगती वाढवावी लागणार आहे कारण आयकॉन संघाचा संघनायक सागर अजूनही मैदानात आहे. सोबत नाजिमही उत्कृष्ट असा फलंदाज आहे. दोन्ही फलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. पाहूया शेवटपर्यंत एका फलंदाजाला राहावंच लागणार आहे. दुर्गेश भद्रकाली संघाकडून दुर्गेश दुसरे षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं यावेळी मात्र सजवलं जात आहे. क्षेत्ररक्षणाची जी काही मर्यादा होती ती मात्र आता संपलेली आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षण पांगवलं जाते. पाहूया दुर्गेश राईट आर्मवर विकेट. पाहूयात सागरसाठी. सागर एक उत्कृष्टचा फलंदाज. आधी ग्राउंड शॉट फटका, जमिनीलगतचा फटका. एकच धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण होते. सुंदर थ्रो होतोय आणि त्यामुळे फक्त एकाच धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. 42 धावांचा पाठलाग करताना 43 धावांचा पाठलाग करताना 5. आयडियल वर्क्स 5. 2 बाद 5. पुन्हा दुर्गेश नाजिमसाठी जोरदार तटवलेला चेंडू. हा मिड विकेट दिशेने चेंडू जातोय. 1 धाव तर पूर्ण केले. पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण होते. सुंदर थ्रो होतोय आणि त्यामुळे फक्त एकच धाव. कोणतीही रिस्क घेत नाहीत आणि फक्त एकेरी दुहेरी धावांवर भर देण्याचा प्रयत्न आणि मग शेवटच्या काही 2 षटकांमध्ये जोरदार फटके मारण्याचा निश्चितच विचार करत असतील दोन्ही फलंदाज. कारण काहीच दिवसापूर्वी दुबईमधल्या सगळ्या मॅच भारताच्या मॅच पाहिलेल्या आहेत या सगळ्या खेळाडूंनी आणि त्यामुळे तसाच खेळ खेळण्याचा हा प्रयत्न दिसतोय सागर आणि नाजिमचा. पुन्हा थोडीशी घाई करायची मात्र कर्णधारावरी जबाबदारी असणार आहे. पुन्हा दुर्गेश राईट आर्मवर विकेट सागरसाठी. फुल टॉस चेंडू जोरदार तटवलेला आहे. पाहूया चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल टिपतो. सुरेख झेल. सीमा रेषे लगत टिपलेला हा झेल. थँक्यू डीजे. आपल्याला घाई करायची आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की क्रिकेटमध्ये नुसती फलंदाजी किंवा नुसतं गोलंदाजी चांगली करून चालणार नाही. त्याला क्षेत्ररक्षकांची तितक्याच उत्तम रीतीने साथ मिळणं गरजेचं आहे आणि तशी साथ मात्र आता यावेळी दुर्गेशला मिळते आणि तिसरा फलंदाज बाद होतोय. सागर बाद होतोय म्हणजे मोठा धक्का बसतोय. परेश यावेळी शॉर्ट चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडू. हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या नीटचा टप्प्यात आला नाही. 1 धाव पूर्ण केली. सुंदर थ्रो होतोय परंतु दुसरीही धाव घेण्यापासून रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक आणि 2 धाव मात्र मिळतात परेशला. जोरदार चेंडू तटवायचा आहे. चेंडू बॅटच्या नीटचा टप्प्यात आला नाही आणि 2 धावा. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा आत येणारा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय बॅटच्या टप्प्यात आला नाही. वेगाचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे हा फसवा चेंडू क्रिकेटमधला स्लोअर 1 हा सगळ्यात सर्वोत्कृष्ट चेंडू म्हणून गणला जातो. असा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकला चेंडू. यावेळी पाहूया पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी आहे आणि सुंदर झेल टिपतोय. यावेळेला दुसरा झेल टिपतोय आणि फलंदाज बाद डीजे.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. शंतनू सुपर किंग्स आपल्यासाठी हा शेवटचा कॉल आहे. नाणेफेकीसाठी कर्णधाराने यायचे आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन. आपल्यासाठी हा शेवटचा पुकार. कारण वाडेश्वर वॉरियर्सच्या कर्णधाराने आपल्या फॉर्मॅलिटीज या ठिकाणची जी काही प्रक्रिया आहे पॅव्हलियन मधली ती पूर्ण केलेली आहे. शंतनू सुपर किंग्स लवकरात लवकर यायचं आहे. सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळाला यावेळेला. षटकही संपतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 8. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण 8 पाहतोय. 8 वरती मांडावं लागेल ठाट. पण ठाट मांडत असताना तब्बल 1 नाही तर 2 नाही, 2 नाही तर 3, तब्बल 4 गडी बाद झाले असतील 8 या धावसंख्येवरती. फक्त 2 षटकांचा खेळ हाताळला गेलाय. प्रत्येकदा गोलंदाजी मार्क करून वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडून दुसरं षटक, तिसरं षटक घेऊन दाखल केलं जातोय. अमर यावेळी दाखल झाला आणि अमरवरती दाखवल्यानंतर विश्वास इथे दाखवावा लागेल. प्रत्यार गोलंदाजी बार करून वेगवान गोलंदाज लेफ्ट हँडर आहे. पहिला चेंडू ब्लॉकरचा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडू हातामध्ये घेईल. 2 धाबा तर नक्कीच रोखू शकणार नाहीये. 2 धाबा देखील इथे भर पाडली गेली. तर येणाऱ्या चेंडूवरती काही महत्वाच्या धाबा इथे उभारल्या जाऊ शकतात. शंतनू वॉरियर्स संघ आपल्याला विनंती असेल आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट त्वरित अपडेट करा. पण एक इनिंग झाल्यानंतर तुम्हाला अनाउन्स केले जाते. नंतरच्या चेंडूवरती मोठा प्रयत्न. फाईल लेगला झेल उठलाय. अपेक्षा सोडलाय झेल. इथे झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर सामना फिरणार की काय? कॅचेस विन द मॅचेस. येस, सूर्याचं वरती आलेलं किरण डोळ्यावरती आलं. त्यानंतर सुटलेलं झेल. कारण कुठेतरी म्हटलंय ना, सूर्य सूर्याच्या जागेवरती असतो, चंद्र चंद्राच्या जागेवरती असतो. वेळ मात्र प्रत्येकाची यावी लागते. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाहीये, एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाहीये. ते करावं दाखवून लावे लागेल. कारण तसंच घडलं होतं. दुर्भाग्य देखील चांगली फलंदाजी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केली. मोठा फटका खेळला. बॅट फसल्या हातामध्ये. झेलची अपेक्षा आहे. कंप्लीट होईल का? नाही होऊ शकत आहे. सोडला इथे झेल. मानव मारता सुटले जाणारे झेल. महत्वाचे असते ते क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळत आहेत. गोलंदाज 7 अपेक्षित क्षेत्ररक्षक असते. निश्चित बॅटिंग आणि गोलंदाजी करून सामना जिंकता नाही येत मित्रांनो. तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार करावं लागतं. दर्जेदार क्षेत्ररक्षण यावेळी करणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली होते. 7 मिळायला पाहिजे. मोठा फटका. पुढे सरसरत बॅटचा ब्लाउज ओपर केलाय. बॅटला चेंडू हलका स्पर्श करतोय. क्षेत्ररक्षकने कंप्लीट नाही केले. कोणत्याही प्रकारची चूक. घडलं विकेटचं पतन. सुमित बावकर. थँक्यू सुमित. थँक्यू डीजे. टेक्सवाचा नारिकेल कर्णधार सुमित बावकर विनंती असेल. टॉस बॉक्स मध्ये यायचं असेल सुमित बावकर विनंती आहे. आपली वाट पाहिली जाते. धाबे खेळण्याकडच्या दिशेने मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक डावेल. डीप मध्ये चेंडू हस्ती बसवी खेळत चालला असेल. 2 धाबा इथे बसवली केले जातात. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. क्षेत्ररक्षकाची चालाकी पहा. पाहिलं नाहीये. डायरेक्ट स्टंपवरती हात घेतला की काय? त्याला असं वाटलं होतं की फलंदाज सुटलाय, पण नाहीये. सुसाईड बुलेट सारखा आता नाही धावणार आहेत. कारण 5 गडी बाद झालेत. टीमची टोटल धावसंख्या 15 वरती आहे. 15 ही धावसंख्या आतापर्यंत स्कोर करत आहे. जीवनात फुकट काहीच मिळत नसतं. काय करायचं, काय उद्या आणि आज द्या, आता करून चालणार नाहीये. 1 रन शॉर्ट आहे. म्हणजे आताची फक्त 1च रन तुमच्यासाठी इथे मिळणार आहे. नंतरचा फटका. मोठा फटका जरूर लगावला तर तो बदबाऊ क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 2 धाबा जरूर इथे कंप्लीट केल्या जाणार आहेत. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अगदी तिथे जे चपळ आहे आणि त्यानंतर मिळणारे 1-1 2-2 धाबा इथे मिळतात. षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल बनली आहे 16 धाबा. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या टीमची टोटल 16. 12 चेंडू आणि 27 रनची आवश्यकता आहे. सामना संपला नाही. सर काय सांगाल? 12 चेंडूवरती 27 धाबा बनवायचे आहेत.
निश्चितच मात्र यावेळेला क्षेत्ररक्षकांची साथ फलंदाजाला मिळते. या संधीचं सोनं करायला काही हरकत नाही. आता मात्र 2 षटकामध्ये 27 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे जवळपास 2 धावा. त्यामुळे अगदीच मोठे फटके मारण्याची गरज नाही. एकेरी दुहेरी धावा घेतल्या कारण मैदान तसं 2-2 धावा गॅपमध्ये चेंडू मारला तर 2 धावा निश्चितच येतील. आणि हे जे षटक टाकणार आहे तो गोलंदाज मात्र टिचून गोलंदाजी करणारा जर असेल तर मात्र सामना अतिशय चुरशीचा होईल. आता मात्र डोक्यातील विचारचक्र सगळ्यांची सुरू झाले असतील. फलंदाजाच्या डोक्यात वेगळं विचारचक्र असेल, गोलंदाजाच्या डोळ्यात वेगळं चक्र सुरू असेल. अशा प्रकारचा खेळ आता सुरू झाला आहे. चेंडूने बॅटचा नुसता खेळ नाही आहे, आता माइंड गेम सुरू झालेला आहे. पाहूया 12 चेंडू 27 धावा. चला दुर्गेश राईट आर्मवर विकेट. 4थ्या षटकातला चेंडू जोरदार तटवाचा. चेंडूने बॅटची कडा घेतली. पाहूया मिड विकेटला चेंडू जातोय. ते क्षेत्ररक्षक धाव देण्याचा प्रयत्न कर, चेंडू अडवतात. 1 चेंडूने 2 क्षेत्ररक्षक, त्यामुळे थोडासा गोंधळ उडतोय आणि 2 धाव मात्र सहजरित्या पळून काढतायत. आता मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. नाजिम आणि श्रीकांत अशी फलंदाजी जोडी मैदानात आहेत. पाहूया दुर्गेश. दुर्गेश नाजिमसाठी जोरदार तटवलेला चेंडू आहे. पाहूया चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली बाद. झेल बाद. स्क्वेअर लेग बाउंड्रीला सुरेख झेल टिपतोय. झेल बाद. केदार क्षेत्ररक्षक केदार. थँक्यू डीजे. आता आपल्याला बाणच बाण पाहायला मिळणार आहेत. बॅटमधून बाण निघणार आहेत, बॉलमधून बाण निघणार आहेत. अशी बाणांची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. शिवम यावेळी यॉर्कर चेंडू होता. अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू, पायामध्ये टाकलेला चेंडू. हे साधारण क्रिकेटमधलं हे ब्रह्मास्त्र आहे यॉर्कर चेंडू. तरी सुद्धा त्या चेंडूवर 1 धाव मिळते. 43 धावांची आवश्यकता असताना 19 धावा झालेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र दुर्गेश आई भद्रकाली संघाकडून दुर्गेश पायचीसाठी अपील केलेलं आहे. पाहूया थेट चेंडू आडव्या बॅटने स्वीप मारायचा होता. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही, पायाला आदळतोय, परंतु पंच ते अपील फेटाळत आहेत नाही, त्यामुळे 1 धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळते. आता 8 चेंडू 23 धाव म्हणजे आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पाहूया एखादा मोठा फटका या षटकामध्ये मारायलाच लागणार आहे. शिवम दुर्गेशचा हा चेंडू जोरदार तटवाजा. चेंडू बॅटच्या नीटच्या टप्प्यात येत नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. त्या संधीचा फायदा घेत 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत. आता मात्र काउंटडाऊन सुरू झालेला आहे. 7 चेंडू 21 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा. पाहूया दुर्गेश शिवमसाठी. पाहूया एखादा मोठा फटका बॅटमध्ये येतोय का. हा फसवा चेंडू होता. धीम्या गतीने चेंडू टाकलेला. चेंडू हवे स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली झेल सुटतोय आणि बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादात बाद होतोय फलंदाज. परंतु आता मात्र धावबादला काही महत्व नाही. मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. आणि दरम्यान 4थ्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 23. दादा डीचे 7 गडी बाद धावसंख्या 23. टॉप अपडेट कडून अपडेट होती की दाबा बनवला जाते, पण अपडेट काय देऊ शकला नाहीये.
नाराज केलंय. आता दारंदार तर या गोलंदाजांवरती राहिली असेल. नवीन बॅटर अमय दाखल झालाय. शिवम आणि अमय यांच्यावरती दाखवावं लागेल. गोलंदाजी बार करून केदार, आणि केदारने थोडासा हवी ठरला या स्पर्धेमध्ये. जास्त धाबा खर्च केलेत. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 रनची आवश्यकता आहे. 6 मध्ये 20 या बनवल्या जाणार का, याचं उत्तर आता क्रीडांगणामध्ये द्यायचं असेल. पहिला चेंडू केदारचा, अकुटप्प्याचा बॉल, मोठा फटका, सरस खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, नाही करणार कोणत्याही प्रकारची चूक. 8व्या विकेटचं पतन इथे करणार आहे. 8व्या गडी तंबूच्या आसराला, अगदी निम्म्याहून संघ काय पाऊन संघ आता तंबूच्या आसराला गेलाय. थँक्यू डीसी. थँक्यू. 5 चेंडू आणि 20 रनची आवश्यकता आहे. तू पायात किती हजारचे शूज घातलाय, किती हजाराची ट्रॅक पॅन्ट घातलाय, हे तुम्ही कोणी विचारणार नाहीये. तुम्ही जर खेळ केला तर तुम्ही कुठचा आहेत, काय करता, हे नक्की तुम्हाला विचारलं जाणार आहे. 5 चेंडूवरती 20 रनची आवश्यकता असेल. पहिलाच बॉल थेट सरळ, हलकीची एज घेतल्यानंतर चेंडू अगदी चालला असेल पट क्षेत्रामध्ये. तिथे गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा डीप उभा केला जातोय. धाबा रोखण्याचा प्रयत्न ते केला जातोय. 4 चेंडूवरती 19 धाबा इथे बनवणं गरजेचं असेल. केदार आपण गोलंदाजी मार करून पाहतोय. कमी कालकीर्तीमध्ये या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा जो काय आलेख उंचावलाय तो आता उंचतच चालला असेल आणि स्पर्धेचं कार्य इथे दमदार ठरलं असेल. वाडेश्वर वॉरियर्स संघ आपण नाणेफेक जिंकला. आपला डिसिजन आमच्या टेक्निकल टीम पर्यंत पोहोचलाय. सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित क्रीडांगणाच्या दिशेने येणार, याची आपण नोंद घ्या. नंतरच्या चेंडूवरती झेलची संधी आहे. पुढे एकदा झेलचं विकेटचं पतन घडलंय का, काय घडलंय, काय बिघडलंय, आणि नाही घडलंय विकेटचं पतन, कारण एक धाव तिथे सिंगल स्वरूपातली मिळणार आहे. आता सामना येऊन टेपला असेल. 3 चेंडू आणि 18 रनची आवश्यकता आहे. 3 जर षटकार जर इथे घेतले तर इतिहास घडू शकेल, कारण या स्पर्धेमध्ये राहिलाय. कालच्या दिवसामध्ये 2 चेंडूवरती 8 धावा पाहिजे होत्या. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारले गेले होते. या स्पर्धेचा इतिहास अजून एक आहे, तसंच करावं लागेल. पुढे एकदा पॉपिंग किस वरून पुढे सरसरदार खेळण्याचा प्रयत्न होता. पॉपिंग किस सोडल्यानंतर बॅटवरती चेंडू काही येत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातो. पंचांकडून अतिरिक्त धाब असेल. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त धाब स्कोर वरती दिली जाणार आहे. बेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो ओमकारजी खानविलकर सर असतील. स्कोर लेख पंचांच्या भूमिकेत निवृत्ती सर असतील. त्यानंतर केलेला चेंडू अगदी चेंज ऑफ पेस, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने चालला, आणि हीच गोलंदाजीची खासियत राहिला असेल. आणि गोलंदाजी ऍक्शन जर पाहायला गेला तर भुवनेश्वर कुमार सारखी थोडीशी ऍक्शन आहे, त्या प्रकारे चेंडू रिलीज केला जातो. सामना तसाच आता दूर चाललाय की काय. 2 चेंडूवरती 17 धाब्यांची आवश्यकता असेल. सामना दूर दूर चाललाय. दूर चाललेल्या गोष्टी जवळ येण्याचा प्रयत्न केला जाईल का. रिक्वायर्ड रेट वरती फरक पाडायचा असेल तर या 2 चेंडूवरती जास्त धावा बनाव्याच लागतील. हा चेंडू अकुटप्प्याचा होता, कानाखाली आले, तिकट मारा करून गेली, असा चेंडू होता. जवळून आला कानाच्या, बुडबुड करत गेला एकटेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, 1 चेंडू आणि 17 रनची आवश्यकता आहे. 17 वरती केरळ का खतरा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज राहायचं असेल याची विनंती घ्या. सोळ पद्धतीचा चेंडू डॉट बॉल येतो आणि सामना इथे अगदी दमकम दाखवत जिंकून दिलाय. तुम्ही टॉस जिंकलात म्हणून काय झालं, आम्ही मॅच जिंकू असं दाखवून दिलं जातं या मध्ये. आणि ही विकेट आहे, ही विकेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. ही विकेट असेल, स्कोर कार्ड वरती विकेट येते.